हाय हॅलो, कशा आहात सर्व? वैष्णवीज मम्मी होम रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे मस्त असं सुक्कं चिकन. याआधी पण मी रेसिपी शेअर केली होती, पण परत मी बनवते आहे, तर तुम्ही ही रेसिपी नक्की बघा. चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यावर आपण आहे ना हळद टाकलेली आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर 1-1.5 चमचा आले लसूणची पेस्ट आणि कांदा मसाला, लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता, कमी जास्त. त्यानंतर 2 चमचे आहे ना चिकन मसाला ॲड करायचा आणि तळलेला कांदा ॲड करायचा. आपण बिर्याणीसाठी कसं चिकन मॅरिनेट करतो त्याच प्रकारे हे चिकन मॅरिनेट करायचं. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची, पुदिना टाकायचा आणि व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं. आपण हे आता मिक्स केलेलं आहे, तर आता आपण ह्याला आहे ना 10 ते 15 मिनटं ठेवून देऊया. आपण कढई घेतलेली आहे, त्यामध्ये आहे ना 1-1.5 चमचा तेल टाकायचं, जास्त तेल नका टाकू. आणि एक कांदा आहे ना उभा असा चिरलेला आहे, तो यामध्ये टाकूया. कांदा आहे ना छानपैकी लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. हे बघा, एकदम पातळ असा कांदा चिरलेला आहे मी, तुम्ही पण असाच चिरा. आता कांदा थोडासा लाल झालेला आहे, त्यामध्ये टोमॅटो एक टाकूया. छोटासा एक टोमॅटो घ्यायचा आणि टोमॅटो पण आहे ना बारीक असा पातळच चिरायचा. सर्व मिक्स करून झाल्याच्या नंतर आहे ना आपण आता हे चिकन टाकूया. चिकन आहे ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे तुम्ही असं चिकन करून बघा, खूप टेस्टी लागतं आणि खूप भारी लागतं खायला. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि तळलेल्या कांद्यामुळे पण खूप छान टेस्ट येते. बिर्याणीचं आपण चिकन कसं बनवतो त्यावर लेयर वगैरे टाकून भात वगैरे टाकतो ना, त्याच प्रकारचं हे चिकन लागतं. तर तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. सर्व मिक्स करून झाल्याच्या नंतर आहे ना थोडंसं आपण मॅरिनेट केलेल्या त्या पातेल्यामध्ये मसाला वगैरे असतो ना, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि सर्व मिक्स करून घेऊन आहे ना यामध्ये पाणी टाकायचं आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे छानपैकी मिक्स झाल्याच्या नंतर आहे ना झाकण ठेवायचं आणि 10 ते 15 मिनिटे चिकन शिजून द्यायचं. आता 10 मिनिटं झालेले आहेत. चिकन बघूया शिजलेलं आहे का. छानपैकी तेल सुटलेलं आहे आपल्या चिकनला. दिसायला पण खूप छान दिसतं आणि टेस्ट पण खूप भारी येते. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं परत एकदा. आता परत आपण झाकण ठेवलेलं होतं, परत 5 मिनिटं ठेवलेले आहेत आपण. चिकन जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत तुम्ही असं 5-5 मिनटं झाल्याच्या नंतर चिकन असं मिक्स करून तुम्ही चेक करू शकता. चिकन जेव्हा शिजेल तेव्हाच तुम्ही ही भाजी खायला घेऊ शकता. म्हणजे व्यवस्थित चिकन छानपैकी मऊ शिजून द्यायचं. हे बघा, आता छान शिजलेलं आहे चिकन आपलं. मी दाखवते आहे. आता चिकन एकदम तयार आहे आपलं. आता आपण आहे ना एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हे बघा, मी असं काढून घेतलेलं आहे. साईडलाच मी भाकरी बनवते आहे, भाकरी पण तुमच्यासोबत शेअर करते आहे. हे बघा, छानपैकी भाकरी बनवलेली आहे मी, मोठी अशी. चिकनसोबत तुम्ही चपाती पण खाऊ शकता, पण आमच्याकडे भाकरी लागतं संध्याकाळच्या वेळेस, त्यामुळे मी भाकरी बनवते. हे बघा, आपलं आता तयार आहे ताट. मस्त गरम भाकरी आणि चिकन, त्यासोबत कांदा आणि काकडी. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.